Hi, my name is योगेश. सो मला आज बोलायचं आहे की आपण ज्यावेळेस जातो एखाद्या ठिकाणी बोलण्यासाठी किंवा जे शिक्षक लोक आहेत जे शाळेत किंवा कॉलेजमध्ये काम करतात, ज्यांना स्टेजवर बोलण्याची संधी भेटते, अशा लोकांना अनुभव असेल. ज्यावेळेस आपण किंवा कोणी असेल, आपण ज्यावेळेस एखाद्या पब्लिकमध्ये असतो, पब्लिक स्पीकिंग ही जी स्किल आहे ती म्हणजे आता मी व्हिडिओ बनवतो आहे तर मला पण सुचत नाही आहे काय बोलावं ते. तसंच सेम पब्लिक स्पीकिंग करताना पण होतं. मग यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी ॲक्च्युली मेन म्हणजे बोलण्यासाठी आपलं वाचन चांगलं पाहिजे. आपण जास्त लोकांमध्ये आपलं उठणं बसणं पाहिजे आणि आपण जास्त बोललो पाहिजे. बोलण्याची प्रॅक्टिस पाहिजे किंवा विषयाबद्दल ज्ञान पाहिजे किंवा क्लिअॅरिटी पाहिजे की विषय कोणता आहे आणि कोणत्या विषयावर बोलायचं आहे. आणि समजा एखाद्या विषयावर बोलायचं आहे तर त्या विषयाबद्दलची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो त्याच पद्धतीने आपल्याला बोलावं लागतं. आणि मोस्ट ऑफ द टाईम समजा आपण जॉब इंटरव्ह्यूला गेलो तर मोस्टली इथे इंग्लिश स्पीकिंग इज नेसेसरी. सो while speaking English, you have to able to express your thoughts in a way that you want to express. Like communication skill means conveying our thoughts to the another person. That's the communication skill. Without, I mean, the thing you want to make them understand, that is the thing, right? Now I know I am fumbling, but that's the why this is happening, because I don't have a practice. Maybe I am short. I have a shortage of words. That's why I am not able to express in English. पण मी जर मराठीत बोलायला लागलो तर मी बोलू शकतो बऱ्यापैकी. मी नाही म्हणत की मी खूप चांगला बोलतो आहे, पण फ्लुएंटली बोलू शकतो. पण इंग्लिशमध्ये काय होतं, आपण बोलायला लागलं की आपल्याला जे बोलायचे ते बोलण्यासाठी एकतर काय बोलावं ते सुचत नाही, आणि बोलायला लागलं तर जे बोलायचे त्याबद्दल आपल्याला वर्ड्स माहीत नसतात. तर यासाठी काय केलं पाहिजे आपण इंग्लिशमध्ये आपल्या ज्या बुक्स आहेत, आता ऑब्जेक्टिव्ह, जनरल इंग्लिश, S.V. बक्षी यांचं पुस्तक आहे, किंवा रेन अँड मार्टिन हे तर ग्रामरचं बायबल म्हणतो आपण, किंवा कुठलंही तुम्ही. आता आमचे एक सर होते 10वीत, मी जेव्हा होतो त्यावेळेस आमचे एक सर होते. तर ते काय बोलायचे की पेपर तुम्हाला जर इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे तुमचं, तर तुम्ही काय करायचं, पेपर घ्यायचा एक इंग्लिश पेपर आणि वाचून काढायचा सगळा, आणि त्यातले हार्ड वर्ड्स लिहून काढायचे, त्याचं मीनिंग समजून घ्यायचं आणि ते लर्न करायचं, म्हणजे पाठ करायचं. तर असं करत राहिला तुमचं एक आठवड्यात इतकं चांगलं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल, म्हणजे तुम्हाला वर्ड्स खूप भेटतील. आणि प्रॅक्टिस करत राहायचं इंग्लिशची बोलण्याची. एखादा टॉपिक घ्यायचा आणि बोलायचं. किंवा त्याहीपेक्षा श्वेताब गंगवार माहीतच असेल सगळ्यांना. त्यांनी एक सांगितलेली आहे एक टेक्निक की सपोज तुम्ही एक टॉपिक घ्या, त्यावर तुम्ही वाचन करा. वाचन केलं की त्याबद्दल तुम्ही लिहून काढा, आणि तेच जे तुम्ही लिहून काढले तेच तुम्ही कॅमेरासमोर येऊन बोला. याच्यात काय पैसे पण जाणार नाही आणि तुमचं फायदा पण होईल, इम्प्रूव्हमेंट होईल. सो
जस्ट ट्राय टू वॉट एवर यू हॅव रेड, ट्राय टू कन्वे in a way that other person will understand what you want to say. म्हणजे जे तुम्हाला बोलायचे तुम्ही बोला, म्हणजे आधी वाचा, मग ते जे समजले ते लिहून काढा आणि मग ते बोलून दाखवा, दुसऱ्याला समजेल अशा भाषेत. म्हणजे जर ते दुसऱ्याला समजतंय तर तुम्ही बरोबर करताय, नाही समजत तर बघा परत फंबल आला, नाही समजत तर परत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर असं आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि तेच कीप गोईंग, सगळं होऊ शकतं.